अमेरिका इराण युद्धाचा महाराष्ट्रामधील द्राक्ष बागायतदारांना फटका। रशिया युरोपला निर्यात होणारी 400 टन पेक्षा अधिकची द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून सोलापूरमधील शेतकरी चिंतेत। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे केळी उत्पादकांना फटका। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून युद्धजन्य परिस्थितीमुळे कोट्यवधींचा केळीचा माल पडून। इराण युद्धामुळे निर्यातक्षम केळी उत्पादकांना फटका। करमाळ्यामध्ये कंटेनर परत यायला सुरुवात। जवळपास 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून। अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा काढण्याची लगबग। गहू पिकाबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी। आदिवासींना हक्काचं पाणी न मिळू दिल्यास वेळ पडल्यास वन विभागाचं कार्यालय घेरू। अमरावतीच्या मेळघाटातून बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आजचा 3रा दिवस। जळगावमध्ये भूसंपादन विभागाच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कमी वेतन दिलं जात असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी। मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण आणि विधानभवनावर मोर्चा काढणार। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण। दिवाळी बोनस, वेतन बदलातील फरक, पीएफ आणि इतर मागण्यांसाठी उपोषण। सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। लातूरच्या मुरुडमध्ये अवैध दारू विक्री विरोधात गावकरी आणि महिला आक्रमक। ग्रामस्थांनी ग्रामसभेतील दारूबंदीचा ठरावच पोलिसांच्या स्वाधीन केला। मुरुडमधील अवैध दारू विक्री तातडीनं बंद करण्याची मागणी। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस। मुदत संपलेल्या सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, अन्यथा तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल, असा नोटीसमध्ये उल्लेख। ई चलान विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेलं 5 मार्चचं आंदोलन मागे घ्यावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन। अन्यायकारक ई चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, सरनाईकांचं आश्वासन। धुळ्यामधील दोंडाईच्या मधील होळी उत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल यांचा सहभाग। यावेळेला तरुणांसह जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। भाजपा आमदार नारायण कुसेंनी अंबडमध्ये बंजारा समाज बांधवांसोबत केला धुळवड साजरी। यावेळेला नारायण कुसेंनी पारंपरिक लिंगी नृत्यावर ठरला ठेका। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी भोकरदनमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली। दानवेंनी सिलेंडर कलरचा फवारा उडवत कार्यकर्त्यांना रंग लावले। खासदार संदीपान भुमरेंकडून कार्यकर्ते आणि चिमुकल्यांसोबत धुळवड साजरी। भुमरेंकडून बाळगोपाळांसह कार्यकर्त्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा। अंबादास दानवेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह रंगोत्सव साजरा। यावेळेला त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत शांततेमध्ये धुळवड साजरी करण्याचं आवाहन केलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये चंद्रग्रहणामुळे दर्शन काही वेळ बंद असणार। दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 पर्यंत दर्शन बंद। ग्रहण काळामध्ये शिवलिंगावर पांढरा कपडा टाकून मंत्रोपचारचं। सातपुड्यामधील ऐतिहासिक काठीच्या होळीसाठी 2 कोटींचा निधी। मंत्री अशोक उईके यांची घोषणा। घोषणेनंतर नंदुरबारमधील नागरिकांकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या हाती धनुष्यबाण देत सत्कार। मुंबईतील कांदिवली चारकोप सेक्टर 2 मध्ये एकविरा प्रतिष्ठानकडून होळी उत्साहात साजरी। एआयमुळे होणारे फायदे आणि तोटे दाखवण्याचा प्रयत्न मंडळानं केलाय। साताऱ्यामधील बावधनची बगाड यात्रा रविवारी 8 मार्चला पार पडणार। यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळालाय। नवस्फूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान त्यांना मिळालाय। परभणीच्या सेलूमधील बोथ तांडामध्ये बंजारा समाजाच्या तर्फे पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी। या उत्सवात तांड्यातील महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी। यावेळेला हलकी, डफ, ढोल ताशावर महिलांनी लिंगी नृत्य सादर केलं। सोलापूरच्या माढ्यामध्ये रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला। आमदार अभिजित पाटलांकडून 2 कोटींचा निधी मंजूर करत इंडोर स्टेडियम हॉलच्या कामाचं भूमिपूजन। हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या भरतीमध्ये गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी। पुरुष उमेदवारांना 4 मार्च तर महिला उमेदवारांना 5 मार्चला पुन्हा एक संधी मिळणार। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलाप रोहन यांचा निर्णय। डोंबिवलीपुरमध्ये मोगावीरा महाजन सेवा संघ बगवाडीमध्ये कुंदरंजनी कार्यक्रमाचं आयोजन। दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील शबरीश आनंद हेमाडी यांचा सन्मान। गोंदियाच्या डौकी पुराडा रस्त्याची दयनीय अवस्था। 15 किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यानं नागरिक संतप्त। तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी देण्याचा बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा प्रकार उघड। संबंधित व्यक्ती पंचायत समिती कार्यालयामध्ये हजर झाल्यानं फसवणूक झाल्याचं उघड।
संबंधितांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश. सांगलीच्या शिराळ्यामधील इटकरेमध्ये घराला भीषण आग. 7.5 लाखांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. मुंबईच्या आग्रीपाडा परिसरामध्ये पोर्तुगालच्या महिलेची छेडछाड करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक. मनखुश कुमार शर्मा आणि गुलशन शर्मा अशी आरोपींची नावं. शिरूर तालुक्यामधल्या रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्यानं घरांना तडे. स्फोटामुळे अनेक नागरिक घराबाहेर धावत आले. काही घरांच्या भिंतींना किरकोळ तडे.